नमस्कार, मी चैत्रा अली सुतार. जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे जन आंदोलन नदीपात्रात आमरण उपोषण. ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन दिल्ली संलग्न संयुक्त राष्ट्रसंघ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर व उद्योग भवन कार्यालय कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करावे यासाठी पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांचे वीज कनेक्शन तात्काळ रद्द करण्यात यावे व पंचगंगा नदीपात्रात रासायनयुक्त, केमिकलयुक्त व महिलायुक्त सोडणारे पाणी यांच्यावर कायदेशीर कारवाई येत्या 8 दिवसात करावे, अन्यथा पंचगंगा नदीपात्रात जन आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा मानवाधिकार संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदन देतेवेळी ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन दिल्ली, मानवाधिकार संघटना, महाराष्ट्र राज्य गव्हर्नर हाजी डॉक्टर दिलावर मगनदार, विकास गायकवाड, महाराष्ट्र संघटक सचिव दत्ता मांजरे तारदाळकर कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष रस्तेगीर बांदार बाबा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील शिंदे कोल्हापूर, जिल्हा संघटक श्रीकांत कांबळे कोल्हापूर, जिल्हा सचिव दत्तात्रय गोडबोले हातकणंगले, तालुकाध्यक्ष दस्तगीर बागवान, पब्लिसिटी ऑफिसर सुनील मेटे विणकर, संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लाटणे विणकर, संघटना जिल्हाध्यक्ष विक्रम ढवळे विणकर, संघटना मीडिया प्रमुख दीपक पेटकर विणकर, संघटना सचिव मीनाक्षी डोंगरे साने विणकर, संघटना कोल्हापूर, जिल्हा महिला अध्यक्ष प्रकाश किरवेकर, जनशक्ती पक्ष कोल्हापूर, जिल्हा सरचिटणीस ज्योतिराम शिंगे, प्रहार न्यूज वार्ताहर दादासाहेब सुतार, प्रल्हाद माने, नजीद नदाफ, मोहसिन मुल्ला, हिराबाई भोसले, पूजा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले.